नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कादंबरी कातळडोह आणि या कादंबरीचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत कादंबरीचा 17वा भाग. चला तर मग ऐकूया कादंबरी कातळडोह. पावसाळा सरला. हुडहुडी भरवणारा हिवाळा आला. कातळगाव हिरवळीने नटून गेले. गावच्या आजूबाजूच्या परिसरात मऊ हिरवट पोपटी गवत मजेने डोलू लागले होते. एरवी भयान राक्षसासारखा दिसणारा कातळडोह दृष्ट लागावी एवढा सुंदर दिसत होता. हिवाळ्यात कातळगाव एखाद्या अप्सरेसारखे दिसायचे. हळूहळू हिवाळ्यातले सण कातळगावच्या मनाला उभारी देऊन पुढे पुढे सरकत होते. सण उत्सवाच्या मौज मजेत मागच्या दुःखद घटनांचा लोकांना पुरता विसर पडला होता. गावचा कारभार मधल्या काही अडथळ्यांनंतर पूर्ववत सुरू झाला होता. पंचमंडळाने पुन्हा एकदा सगळी सूत्रे हाती घेतली होती. बाबासाहेब गावच्या संमतीने परत आसनाधिकारी बनले होते. आसनाधिकाऱ्याचे अवघड शिवधनुष्य पेलण्याची त्यांच्याशिवाय दुसरी कुणातच हिंमत नव्हती. सिद्धप्पाच्या साक्षीने आणि कृपेने सर्व काही सुरळीत सुरू होते. दिवाळी आली आणि कातळगावात चैतन्याचा प्रकाश उधळून गेली सुद्धा. विद्या कॉलेजला नियमितपणे जात होती. तिचा अभ्यासही जोरदार सुरू होता. सायन्स फॅकल्टी असल्याने विद्याला कॉलेजला जाताना तारेवरची कसरत करावी लागत होती. माधुरी रीना तिच्याच वर्गात असल्याने तिला तेवढाच आधार वाटत होता. त्यांच्या सोबतीमुळे बऱ्याच अडचणी दूर करता येत होत्या. सगळ्यात मोठी अडचण होती कॉलेजच्या वेळेची. प्रॅक्टिकल सुरू झाल्यापासून विद्या जरा वैतागली होती. प्रॅक्टिकल सकाळी लवकरच असायचे. त्यावेळेपर्यंत एसटीने तिला आणि तिच्या मैत्रिणींना कॉलेजला पोहोचताच येत नव्हते. रोज उशीर व्हायचा. रोजच प्राध्यापकांची बोलणी खावी लागायची. वैतागलेल्या विद्याने तिची ही अडचण घरी सांगितली. बाबासाहेबांची कॉलेजला चांगली ओळख असल्याने विद्या आणि तिच्या मैत्रिणींना उशिराची बॅच मिळाली खरी, पण त्यामुळे घरी यायला त्यांना उशीर होऊ लागला. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी विद्याची अवस्था झाली होती. त्यात अभ्यास सुद्धा नीट होत नव्हता. पहिल्या सेमिस्टरला विद्याला खूपच कमी मार्क मिळाले. विद्या नाराज झाली. अभ्यासाचा वेळ एसटीची वाट पाहण्यातच वाया जात होता. बाकीची मुले कोचिंग क्लास जॉईन करून भरपूर गुण मिळवत होती, पण विद्याला कोचिंग क्लास जॉईन करणे शक्य नव्हते. विद्याच्या मनाची घालमेल होत होती. तिला खूप मार्क मिळवून अभियांत्रिकी शाखेला जायचे होते, पण जर असेच कमी गुण मिळत राहिले तर तिचे इंजिनियर व्हायचे स्वप्न अधुरेच राहणार होते. काहीही करून इंजिनियर व्हायचेच असा विद्याचा ठाम निर्धार असल्याने ती मनापासून अभ्यास करत होती. घरी आल्यावर रात्री उशिरापर्यंत जागून तिचा अभ्यास चालायचा. सुमित्राबाई तिच्याबरोबर जागत बसायच्या. शेवटी कंटाळून सुमित्राबाई तिला अभ्यास बंद करायला लावत आणि मगच विद्या झोपेच्या स्वाधीन व्हायची. तरी पुन्हा पहाटे ती उठायचीच. पहाटेच्या शांत वातावरणात तिला अभ्यास करायला फार आवडायचे. पहाटे 2 तास अभ्यास करून मग ती स्वतःची आवरायची आणि एसटीने कॉलेजला जायची. विद्याची ओढाताण बाबासाहेबांना बघवत नव्हती, पण इलाज नव्हता. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणे भाग होते. पुढच्या वर्षी यातून काहीतरी मार्ग काढायचा त्यांचा विचार होता. विद्याला कोचिंग क्लास जॉईन करण्याची इच्छा होती, पण वेळेमुळे ते शक्य होत नसल्याची खंत ती बाबासाहेबांना बोलून दाखवी. तेव्हाच बाबासाहेबांनी ठरवले होते की पुढच्या वर्षी विद्याला क्लास लावायचा. त्यासाठी त्यांनी एक योजना सुद्धा तयार करून ठेवली होती. बघता बघता विद्याची कॉलेजची परीक्षा संपली. 11वीचा निकाल लागला. विद्याला अपेक्षेपेक्षा फारच कमी गुण मिळाले. मिळालेले गुण बघून विद्या नाराज झाली. असे गुण मिळवून तिचे स्वप्न पुरे होऊ शकत नव्हते. विद्या नाराज राहू लागली. बाबासाहेबांना तिची नाराजी समजत होती. त्यांनी तिला समजावून सांगितले. तिला धीर दिला. बेटा, अगं असं नाराज होऊन कसं जमेल? एवढे ओढाताण सहन करून तू हे गुण मिळवलेस ते खूप कमी आहेत असं समजू नकोस. या वर्षी तुला अभ्यासाला फार वेळ मिळाला नाही. प्रवासातच जास्त वेळ वाया गेला. त्यामुळे निकालावर परिणाम झाला हे मी समजू शकतो. पण पुढचे वर्ष आहे ना तुझ्या हातात. या वर्षाची भर तू तेव्हा भरून काढ. पण बाबा, पुढच्या वर्षी एवढे कमी गुण मिळाले तर? अगं असा विचार तू करू नको बेटा. माणसानं नेहमी सकारात्मक विचार करावा.
उंच ध्येयांची स्वप्ने पहावीत. असं खचून जाऊन आपलं इप्सित कधीच साध्य होणार नाही बेटा. आणि पुढच्या वर्षी मी तुला या कॉलेजला पाठवणारच नाही. मग? विद्या चकित झाली. मी तुला पुण्याला पाठवणार आहे. खरंच? आता विद्या आश्चर्यचकित स्वरात आणि आनंदी सुरात उद्गारली. हो हो, अगदी खरं. बाबासाहेबांनी तिला ठाम आश्वासन दिले. माझ्या एका ओळखीच्या मित्राकडे एकदा मी सहजच तुझा विषय काढला, तेव्हा त्याने मला तुला पुण्याला पाठवण्याची कल्पना सांगितली. तू पुण्यात राहून चांगले गुण पाडू शकशील. मग काय, पटतंय ना मी जे म्हणतोय ते? हो हो, पण बाबा पुण्यात मी राहणार कुठं? विद्याने तिच्या मनातली शंका काढली. आपले कोणी नातेवाईक आहेत का पुण्यात? विद्या बाबासाहेबांना विचारत होती. नाही ग, मी तुला नातेवाईकांकडे नाही ठेवणार. मग? अगं, मुलींची भरपूर वसतिगृहे आहेत पुण्यात. त्यातीलच एखाद्या वसतिगृहात करू तुझी सोय. बाबासाहेब विद्याला समजावत म्हणाले. बाबासाहेबांचे बोलणे ऐकून विद्याला भरून आले. बाबा, म्हणजे मी तुमच्यापासून दूर राहणार? हो ग बाळा. बाबासाहेब अगदी शांतपणे मान हलवत हुंकारले. बाबा, पण तुम्हाला करमेन माझ्याशिवाय? तुझ्याशिवाय नाही बेटा, पण कसं आहे, तुझ्या स्वप्नासाठी, तुझ्या सुखासाठी एवढा त्याग नको का करायला? इथं माझ्याजवळ राहून तुझं इंजिनियर व्हायचे स्वप्न पुरं कसं होणार? त्यासाठी तुला दूर जाणे गरजेचे आहे. मग तुझ्या आनंदापुढं माझ्या करमण्याचा प्रश्न येतोच कुठं? आणि तशी तू काही कायमची माझ्याजवळ राहणार आहेस. केव्हा ना केव्हा तू तुझ्या सासरी जाशीलच ना. बाबा, विद्या भावूक होऊन बाबासाहेबांच्या कुशीत शिरली. तिच्या मस्तकावरून हात फिरवत बाबासाहेब तिला समजावत होते, पण ते स्वतःही भावनांच्या हिंदोळ्यावर डोलत होते. दिवसामागून दिवस सरले. विद्या पुण्याच्या एका कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जाणार हे पक्के झाले. कॉलेजमधील ॲडमिशन सुद्धा झाले. कॉलेजपासून जवळ असणाऱ्या एका हॉस्टेलमध्ये विद्याने प्रवेश घेतला. पर्वतीच्या पायथ्याशीच ते मुलींचे हॉस्टेल होते. अतिशय शिस्तप्रिय आणि नावाजलेले वसतिगृह असल्याने बाबासाहेबांनी विद्याला तेथे ठेवले होते. मुलींच्या सर्व बाबींची जबाबदारी हॉस्टेलचा स्टाफ काळजीनं पार पाडायचा. त्यामुळे बाबासाहेबांची बरीचशी चिंता मिटली होती. वसतिगृहातील सर्व स्टाफ विश्वासू आणि अनुभवी होता. त्यात बहुतेक करून महिलांचा भरणा जास्त होता, त्यामुळे पालक निर्धास्त होते. कातळगावचा निरोप घेऊन विद्या पुण्याला आली. कातळगावातून निघताना तिचे काळी जड झाल्यासारखे तिला वाटत होते. बाबासाहेबांपासून पहिल्यांदाच विद्या दूर जाणार होती. बाप लेकींचा एकमेकांवर अतिशय जीव. त्यामुळे निरोप घेताना अश्रूंच्या वर्षावात सगळे घरच चिंब भिजले होते. सुमित्राबाई डोळ्याला पदर लावून सारख्या रडत होत्या. कृष्णाचे सुद्धा डोळे भरून आले होते. सखाराम तर दूर कोपऱ्यात उभा राहून मनातल्या मनात आक्रंदत होता. सिद्धप्पाचा आशीर्वाद घेऊन विद्या गाडीत बसली. तेव्हा ताम्हाणे ड्रायव्हर आणि सावळे कंडक्टर सुद्धा हळवे झाले होते. विद्याला सोडवण्यासाठी बाबासाहेब स्वतः पुण्याला आले होते. वसतिगृहातील रेक्टर मॅडमला भेटून बाबासाहेबांनी विद्याची काळजी घ्यायला सांगितले आणि मग जड अंतकरणाने विद्याचा निरोप घेतला.